आमरस पुरी ट्राय करणार आहे आज। आंबा महोत्सव चालू आहे। होय 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 पाहूया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। सो आजचा व्हिडिओ जो असणार आहे ना तो पण आमरसवरती असणार आहे। जसं की मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, म्हणजेच आपण दादरचं आस्वाद हॉटेल जेव्हा कव्हर केलं सो त्यावेळेला मी बोललो होतो अजून एक आमरसवरती व्हिडिओ बनवणार आहे। आज आपण बऱ्याच अशा काही गिण्याचुण्या जागा आहेत तिकडे जाणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। तिथे पंचम पुरीवाल्यापेक्षा अजून आपण काहीच खाऊ शकतो ना भाई। सगळ्यात लेजेंडरी हॉटेल बोलू शकतो आपण, तेच आहे भाई। CSMT स्टेशनहून जुनं आहे, 175 वर्ष जुनं आहे। बापरे, अब बताइए भाई साहब, इसको छोड़ के कैसा चलेगा। तर आपण तिकडेच आलो आहोत, इकडेच आहे, बाजूलाच आहे। सो लेट्स गो। आपण इकडचा आमरस पुरी ट्राय करणार आहे आज। आणि आज ताई पण आहे आपल्या सोबत आफ्टर सो लॉंग। म्हणजे लास्ट व्हिडिओ कोणता होता तुम्हीच सांगा, कोणत्या लास्ट व्हिडिओ मध्ये होती ताई ते तुम्हीच सांगा। यांची जी जागा आहे ना ती खूप कंजेस्टेड आहे आणि वरती बसायचं म्हणजे आत्ताच्या सीझन मध्ये वरती बसायचं म्हणजे आमरस पुरी तर सोडा, घामानेच तडपूर मरून जाऊ बाई, एवढ्या लेवलला वरती गरम होईल। तर आपण खालीच घेतलेलं आहे आणि फायनली आपल्याला सीट्स पण मिळालेले आहे। स्वतः ऑर्डर द्यायची आहे ते। इथे ऑलरेडी आपण एक ब्लॉग शूट केला आहे, जेव्हा आपण CSMTचा ब्लॉग केला होता त्याच्यामध्ये मी इतकी प्रॉपर थाळी कव्हर केली होती। सो तो पण जाऊन जर बघा तर तुम्ही नसेल बघितलं तर। प्रत्येकाच्या ताटामध्ये आमरस आहे, प्रत्येकाच्या ताटामध्ये जो तो आमरस खातोय। मेन महत्त्वाची गोष्ट आहे ना बाई, यांचं जे पूर्ण म्हणजे कधीपासून आता हे एवढे बघा ना 175 की 180 वर्षापासून हे लोक सेवा पुरवतात, तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक न्यूजपेपरमध्ये यांची ॲड आहे, प्रत्येक न्यूजपेपरमध्ये। आणि त्यांनी सगळं ते तिकडे एकदम काय बोलतात फ्रंटला लावलेलंच आहे। भारी आहे भाई। तुझा फर्स्ट टाइम आहे ना इथे? मी नव्हती ना त्यावेळेला। हा, इथली यांची ती थाळी पण आहे ना मस्त लागते, बेस्ट लागते। फक्त त्याच्यामध्ये ती बटाट्याची भाजी येते ना त्याची, ती नाही एवढी, बाकी बेस्ट। आमरस पुरी बघूया। और काओ भैया कैसन बा? बढ़िया बा। आमरस खायल बा की नहीं? अरे भाई बहुत खायल बा, बहुत खायल बा। अभी हम भी खायल बा क्योंकि देख देख के मुंह में पानी आयल बा। चला आता खाने को शुरुआत करते। हापूस आहे? अच्छा ओके। हे आमरस पुरी आलेली आपली आणि इथे पुऱ्या आहेत 1 2 3 4 5 पुऱ्या दिलेल्या आहेत। ती वाटी बघाल ना म्हणजे बऱ्यापैकी मोठी वाटी आहे। 160 रुपयाची प्लेट आहे पूर्ण आमरस पुरीची। हा अच्छा, थँक्यू थँक्यू। अच्छा, इधर आके भूल गए क्या? अच्छा, नहीं मैं ऐसे ही बोला, मतलब आमची मराठी येते काय? हल्का हल्का, अरे हल्का हल्का आता है ना, कुछ बहुत अच्छा लगा। अरे 100%। ये अपना इधर ही महाराष्ट्र मुंबई सब चीज को रिस्पेक्ट देने का। कलर पण बघा ना कसला भारी आहे, माझ्या टी शर्टला एकदम मॅच करतोय। आज मी स्वतः आंबा बनवून आलेलो आहे। आई मागाशी लोकांना बघितलंय ना पटापट पटापट चमचे खात आहेत भाई। आमरस ह्या सीझन मध्ये आमरस से अच्छा कुछ होएगा भी नाही। पुऱ्या मस्तपैकी कुरकुरीत आहेत आणि मोठ्या साईजच्या पुऱ्या। तुम्ही जर पुऱ्याची साईज बघाल ना, मोठ्या साईजच्या पुऱ्या मस्त वगैरे असं बुडवून। पुऱ्या थोड्याशा तेलकट झालेल्या आहेत पण कुरकुरीत पण आहे पुऱ्यांना आणि तेलाचा थोडासा हे पण येतो। पुरी आपण जे खातो ना थोडंसं। आणि आमरस म्हणजे ते बोललेच आता हापूस आणि पायरी मिक्स आहे, त्याच्यामुळे प्रॉपर हापूसची टेस्ट नाही आहे। आणि ठीक आहे, म्हणजे तेवढं मला नाही आवडला खरं सांगायला गेलं तर। मेन म्हणजे थंड आहे त्याच्यामुळे एक मजा येते खायला। तर तुम्ही कधी इकडची खाल्ली असेल ना आमरस पुरी तर तुमचा काय ओपिनियन आहे याच्याबद्दल ते मला नक्की सांगा। आणि गोड नाही आहे, हे चांगली गोष्ट आहे, गोड नाही आहे जास्त।
असं एकदम साखरेसारखं लागतात ना, म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी साखर बिकर पण खूप वापरतात, गोड गोड करतात एकदम. बाकी क्वांटिटी पण बरोबर आहे, 2 जण खातील याच्यामध्ये. एक्स्ट्रा पुरी वाटल्यास तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये 5 पद्धतीच्या विविध पुऱ्या येतात, त्या पण तुम्ही घेऊ शकता आणि नॉर्मल पण घेऊ शकता. मला वाटतं त्यांनी नॉर्मलच दिलंय मला. हां, सगळ्या नॉर्मलच दिलंय. तेल आहे पुऱ्यांना. बघूया टेस्ट आमरस पुरीची कशी. फाईन आहे, नॉर्मल आहे, एकदम वाव नाही बोलू शकत किंवा काय, नॉर्मल आहे. आता या सीझनमध्ये हेच खाणार नाही तर आपण काय खाणार ना, ते त्यासाठी ठीक आहे. आवडली मला. म्हणजे फक्त आमरस खाल्ला ना, फक्त आमरस, तर तुम्ही संतुष्ट होऊन जाल. हां, त्यात काय वाद नाहीये. सो आम्ही जवळजवळ तर संपवलेलंच आहे. मी जर तुम्हाला सजेस्ट करायला गेलो ना, तर तुम्ही इथे आलात तर फक्त आणि फक्त आमरस घ्या, पुऱ्या नका घेऊ. ठीक आहे. आता मला नव्हतं माहिती की एक टाईपच्या सगळ्या पुऱ्या देतील इथे, कारण मी आमरस पुरी बोललो त्यांना, मला वाटलं म्हणजे देतील वेगवेगळ्या पुऱ्या. पण ठीक आहे, जर तुम्हाला वेगवेगळ्या चवीच्या पण पुऱ्या मिळतात, त्या पण तुम्ही ट्राय करू शकता. बट मी सजेस्ट करेल फक्त आमरस प्या भाई, बाकी पुऱ्या नका खाऊ सोबत. हे फक्त आमरस जर घेतला ना तुम्ही तर 120 रुपयाचा येईल. तर त्याच्यामध्ये तुम्ही मस्तपैकी पोट भरून एकदम चिल्ड होऊ शकता. ते बेस्ट राहील तुमच्यासाठी. हो, आता आपल्याला खूप सारा स्ट्रगल आहे आजच्या व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही बघितलं सगळ्यात पहिले आपण CSMTला गेलो होतो पंचमपुरीवाला. त्याच्यानंतर आता आपण चाललोय गिरगावमध्ये. सो तिथे गेल्यावर पण मी तुम्हाला दाखवतो. ओके, सो आता मी आलोय गिरगावामध्ये. ठाकूरद्वार नाका आहे तिकडे. सुजाता म्हणून एक हॉटेल आहे, जे की खूप जुना हॉटेल आहे आणि गिरगावमधलं मराठमोळं हॉटेल आहे. सो इथे बरेच म्हणजे इथे काकी पण आहेत ज्या आपल्याला ओळखतात. तुम्ही इथेच राहता? मी इथे गिरगावातच राहते. अच्छा मुरबाटामध्ये. अच्छा. इकडे चांगलं मिळतं का सुजातामध्ये? हो हो, छान अच्छा. असतं, खूप छान. जेवण पण छान असतं. अच्छा. मग आता इथे मी काय ट्राय करू अजून? तू इथे हे मँगो एक आईस्क्रीम येतं. अच्छा. ते आता म्हणजे अच्छा. ह्याचं टाइम आहे ना, हा. मँगोचं time. आणि जेवणाच्या टायमाला पूर्ण थाळी एकदम सुंदर जेवण आहे. अच्छा अच्छा. चालेल चालेल. शुद्ध शाकाहारी आणि शुद्ध तेलामध्ये. ओके. आमचं खूप फेवरेट आहे. अच्छा. ओके. मग गिरगावकरांचं हे शुद्ध शाकाहारी. अच्छा, एकदम जवळचं. नॉनव्हेज वाल्यांचं हे सायबीन. अच्छा. ते बस साईडला टर्न मारलं. अच्छा, इकडे साई ते बीच. नॉनव्हेजचं खाणारे प्रेमी. अच्छा अच्छा. एक नंबर. ठीक आहे, ते पण नक्की करू. बाय बाय. थँक्यू बेटा. सो त्यांनी इथे सजेस्ट केलं आपल्याला काय 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 खायचं आहे. ते समोरच सुजाता हॉटेल आहे. तर तेच आता आपण आलो इथे. आपण ते जाऊया आणि इथले अजून काही पदार्थ असतील ते ट्राय करूया. भूक तर लागलेलीच आहे, कारण ते तिकडे आता CSMTला खाऊन आपण एवढा खूप स्ट्रगल वेळ करून झालाय, आलोय. हो. तर ते जिरलं भाई. सो मी लॅपटॉप खोलून पण बसलो होतो की भाई मुंबईमध्ये कुठे काय. तर मला हे सजेस्ट केलं की सर्वात जुनं सुजाता आहे म्हणून गिरगावमधलं. तर म्हटलं की जाना तो पडेगा दोस्तो, नाही क्या, नहीं जाएगा तो कैसा या अधुरा होएगा अपना आमरस का व्हिडिओ. ॲक्च्युली मागे मी गिरगावचा व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेला इथे यायचं राहून गेलं होतं आणि तेव्हा मी आणि अजिंक्य, तुम्हाला माहिती असेल, आम्ही रात्रच झालेली आम्हाला जवळजवळ. त्याच्यामुळे यांचा काही टाईम असेल बंद होण्याचा वगैरे, ते बंद झालं. तर आज योगायोग आलेला आमरस निमित्त. ते सीझनल स्पेशल हे पण आहे, थंडगार आंबा पन्नं, आंबा डाळ पण आहे, जी की आपण दादरच्या व्हिडिओमध्ये पण फर्स्ट टाइम खाल्ली होती तिकडे. हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे, तुम्ही बघून घ्या. इथे बरेचसे पदार्थ मिळतात. इथे बरेचसे सेलिब्रिटीज पण आलेले आहेत. सिंधुताई सकपाळ पण आलेले आहेत. हा मेन्यू आहे त्यांचा. बघा ना केवढे पदार्थ आहेत. इथे आहे ना तुम्ही झुणका भाकर पण खाऊ शकता, जो की इथला फेमस पदार्थ आहे. मस्तपैकी आपण एवढा आता स्ट्रगल करून आलो तिथपासून आणि आता लेजंडरी हॉटेलमध्ये बसलोय भाई सुजाता. सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस वगैरे देईन प्रॉपरली. तुम्ही कधी नसेल आला तर तुम्ही या नक्कीच हा व्हिडिओ बघू. त्या अख्ख्या गिरगावकरांचं माझे जिव्हाळ्याचं हॉटेल बोलू शकतो. त्या काकींचं तुम्ही बोलणं ऐकलं असेल, आता माईकमध्ये आवाज आला नाही आला माहीत नाही, पण क्लोजच होत्या. त्या एकदम उत्साहाने सांगत होत्या की आम्ही तुझे व्हिडिओ बघतो म्हणून. तर आहेत आपले म्हणजे जोडलेली माणसं आहेत बरेचशी, जे आपल्यावर प्रेम करतात आणि आपला व्हिडिओ आवडतो त्यांना. पण भाई तुम्ही बघा ना, हे कसलं आहे, म्हणजे एकदम भरलेलं आहे, एंडपर्यंत भरलेलं आहे काय भाई, एंडपर्यंत भरलेलं आहे. सो कॅमेरामॅन एकदम जोशात आहे.
काय विषयच नाही. आणि सेम असाच आमरस आहे ना आपण दादरमध्ये प्यायलो होतो, ज्याच्यामध्ये बघा पल्प पण दिसतोय त्याचा. म्हणजे 2 टाईपचे आमरस आपण बोलू शकतो मार्केटमध्ये विकल्या जातात. आपले मराठमोळे हॉटेल जे आहे तिथे तुम्हाला असंच म्हणजे मे बी माझ्या मते तरी तुम्हाला असं हातानेच पिळलेला आमरस आणि एक मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला असतो. तर तो मिक्सरमध्ये ग्राइंड केला होता आणि त्याने स्वतः समोरून सांगितलं की आम्ही 2 टाईपचे आंबे यूज केले. तर त्याच्यासाठी त्याला 10 मार्क, कारण एवढा समोरून कोण बोलत नाही आणि मोस्टली लोक हापूस आंब्याचा आमरस खाणंच प्रिफर करतात. सो आपण हापूस आंबाच वाटतोय. आता आपण कोकणी माणूस आहे, हापूस आंब्याचाच आहे ना. ट्राय करूया पहिला घास. म्हणजे माझ्या ज्या ओजी रिॲक्शन्स असतात ना, आदळा आपट करतो किंवा काय, ते इथे नाही करू शकत. नाही तर मी खतरनाक रिॲक्शन काही नाद केला. हापूस हापूस की दिल में. आणि याच्यामध्ये ना ते आमचूर पावडर, ती आमचूर पावडर आहे ह्याच्यामध्ये, कारण थोडंसं खारट आंबट लागतंय. आई मी प्रेमात पडलो ह्याच्या. पुऱ्या राहू दे बाजूला, पुऱ्या मी घरी घेऊन जातो, भाजीसोबत खातो. खतरनाक आहे भाई हे. आईच्या गावात बाई टॉपचा विषय. मी कायच नाही बोलणार, कारण बोलायला काय उरलंच नाहीये. बोलू काय, पुरी सोबत ट्राय करूया. 1 2 3 4 4 पुऱ्या. शपथ, बघा ना कसलं आहे. आणि टेक्स्चर पण त्याचा आपल्याला बघून कळतो की अरे ये बाबा ये, थांब ना एका जागेवर थांब, नाही तर लोक पण खायला जाताना असं व्हायचं. मस्त लागतं. या पुऱ्या फ्रेश आहेत, खाताना कळतं आपल्याला. पुऱ्यांमध्ये म्हणजे तेलचा उग्रस वास येतो ना, तो नाही, तो तिकडे येत होता आपल्याला. पंचमवाल्यांच्या इकडे येत होता थोडासा पोळी खाताना, बट हे नाही येत आहे. हे एकदम फ्रेश वाटतंय मला. आणि तेल पण नाही जास्त. मला असं पर्सनली वाटतं ना, पुरी नसली तरी चालेल, फक्त आमरस पिया आणि मजा करा बाई. कारण पुरी सोबत खाताना आहे ना, मजाच येत नाही मला. मी खरं सांगतो, मला असं वाटतं. पण ठीक है, अभी वो परंपरागत चल के आएल है आमरस पूरी. लाइफ के मजे आमरस खाने में ही है, पूरी के साथ नहीं है. भाई काय लागतो यार. 140 रुपयाची ही डिश आहे. पुरी पकडून, पुऱ्या नसतील ना तर मे बी कमीच असेल, 70-80 रुपये असेल, काय जे काय असेल ते. असा आमरस तुम्हाला मोजक्याच ठिकाणी मिळेल. असा आमरस प्रत्येक ठिकाणी दिला पाहिजे. भाऊनी तर खूप असे होप्स दिलेत, म्हणजे त्यांचे जे जेन्युइन रिॲक्शन दाखवलेत. आता पहिले आपण बघूया. आवडलं तर आवडलं बोलणार, नाही आवडलं तर नाही आवडलं बोलणार ना. नाही, बिहाइंड द कॅमेरा मला असं वाटलं की भाई एवढं बोलतोय, आता आपण पण विषय चान्स का, मारूया, बघ ना. ट्राय करूया आपण. ओ लाला, आई शपथ भाई, तसा प्रॉपर असा बाट्याला तो लागलेला सगळा आंबा हा हाताने काढलेला आहे असा फील येतो त्याच्यामध्ये. त्याचं टेक्स्चर आणि कोकणी असल्यामुळे त्याची अस्सल चव ही आपण ओळखू शकतो. 100 आणि 125. ऍक्च्युली एका घासात एवढं माणूस जर तृप्त होत आहे तर अजून काय वेगळं कौतुक करायचं. तरी पण पुन्हा एकदा सेकंड चमचा. ओरिजिनल ऑथेंटिक चव जी आमरसची असते ती कुठे, हॉटेल सुजातामध्ये ओरिजिनल चव. आता आपण पुरीसोबत खाऊन बघूया. पुऱ्या पण छान आहेत, घरात जशा बनवतो ना तशाच पुऱ्या अगदी वाटतात. मस्तच. पुरीसोबत पण कमाल लागते. त्या पुरीमध्ये ना मीठ नव्हतं. हां, ते मी सांगायचं विचारही राहिला. मी ओव्हरऑल तिथलं असं का सांगते, आपण कम्पॅरिझनच करतोय किंवा आपण सगळ्यामधला बेस्ट कोणतं आहे ते आपल्याला निवडायचं, तर त्याच्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे. त्या पुरीमध्ये मीठ नव्हतं आणि ती थोडीशी जाडसर होती. पण ही पुरी हे बघा, त्याचं लेअर बघा तुम्ही, इतकी पातळ आहे. आमरसने घायाळ केलंय अक्षरशः. भाई आमरस खाण्यासाठी आम्ही जो स्ट्रगल केलाय ना, आता आमरस तर आम्हाला मनाला शांतता देत होता, पण बाहेरून आम्ही उकडत होतो. का तर हा पंख्याचा आवाज तुम्ही बघताय, घडघड 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 घडघड. हे घडघड घडघड असतं ना, तर आपला प्रॉपरली कॉन्व्हर्सेशन नसतं झालं. आपल्याला मे बी आतमध्ये बसवतात ते सर आहेत, दादा आहेत, ते हॉटेलचे मालक, AC याच्यामध्ये ते आपल्यासाठी करतात. मी आता आपण इथे कैरी पन्ना एक ऑर्डर केलेला आहे आणि एक आंबा डाळ. मी तर फर्स्ट टाइम खाल्लं होतं, तुम्ही बघितलं. पण आता ताई आहे, तिने काय असे पदार्थ खाल्ले नाही आहेत जे की आता ती फर्स्ट टाइम आहे, सो तिला ते चाखवायचे आहेत. आंबा डाळ कच्च्या कैरीचं.
अच्छा, अच्छा. हे संपूर्ण कच्च्या कैरीचं आणि डाळ असते का याच्यामध्ये? डाळ. ओके, कोणती डाळ असते? चण्याची डाळ. चण्याची डाळ. ओके, चालेल, थँक्यू. किती? आपण भिजवतो थोडी हां हां. आणि नंतर आम्ही तर कैरीपणाची बाहेर म्हणजे नॉन एसीची प्राइस आहे 55 रुपये आणि आता आपण एसी मध्ये बसतो त्याच्यामुळे 65 रुपये. तर 10 रुपयाचा फरक आहे याच्यामध्ये. पिऊया. खूप छान टेस्ट आली, म्हणजे मी एकदम अशी स्वर्गात गेल्यासारखं वाटते. खरं इतकं सुंदर लागतं कैरीपन्ना. मला वाटलेलं असं जास्त आंबट वगैरे असेल कैरी म्हटल्यावर, पण याच्यामध्ये गोड आंबट परफेक्ट असं त्यांनी सांगड घातलेली आहे त्या दोन्ही गोष्टींची. खूप कमाल वाटते. याच्यामध्ये कदाचित थोडंसं वेलचीचं पण असं वाटतंय मला, हलकं एकदम वेलचीचं. Okay. आंबट गोड आहे. आतापर्यंत आपण सुजाता हॉटेलमध्ये फक्त 2च पदार्थ खाल्लेत, एक तर आमरसपुरी आणि दुसरी म्हणजे कैरीचं पन्ह. पण त्या सगळ्या त्यांच्या हे संपूर्ण ओव्हरऑल ॲम्बियन्स, वातावरण किंवा आपण जे फूड ट्राय करतो त्याच्यावरून असं वाटतंय की इकडे गिरगावची शोभायात्रा असते त्यावेळेला प्रचंड प्रमाणात गर्दी असते. पाडव्याच्या वेळेस खूप गर्दी होत असेल ना इथे? हो ना, वेटिंगला असा बघा, मी बरोबर बोलली. त्यांचं पदार्थच सगळे इतके छान आहेत, हायजेनिक आहेत पूर्णपणे. आता आपण आंबा डाळ मागवलंय, ही भावने आधी टेस्ट केलेलं आहे. तर आंबा डाळ थोडक्यात हे मी पहिल्यांदा ऐकते. तुम्ही मला बोला किस ग्रह से आई है बंदी पता नहीं. माझं पण सेम सिच्युएशन झालं होतं. त्यांना विचारलं सुद्धा याच्यामध्ये कोणती डाळ यूज करतात. त्याच्यामध्ये चण्याची डाळ यूज करतात भिजवून, मग पुढे त्यांची जे काही रेसिपी असेल ती. आणि याच्यामध्ये कैरीचा सुद्धा वापर केलेला आहे. छान अशी प्लेट छोटीच आहे. नॉन एसी मध्ये बसतात तर याची प्राइस आहे 80 रुपये आणि एसी मध्ये बसलो तर मग 90 रुपये, म्हणजे 10 रुपयाचा फरक आहे. आणि छोटीशीच प्लेट आहे, पण त्याच्यामध्ये काय एवढी जादू आहे की त्याची प्राइस या कैरी पन्हापेक्षा पण जास्त. कोथिंबीर टाकले मस्त गार्निशिंगसाठी. इथे कैरी दिसते किसून टाकलेली आपल्याला आणि त्याच्यानंतर राई वगैरे याच्यामध्ये आहे. तर बघूया आपण एक्झॅक्ट टेस्ट कशी आहे याची. मस्त असा पिवळा कलर, असं वाटते ती हळद लावतो ना अशी हाताला, तसं वाटतंय. भाई काय हे, एवढं उत्तम जेवण कोण बनवतो? मला शेफना भेटावं लागेल. खूपच कमाल. त्यांनी ना डाळ ही भरडून म्हणजे हे करतात ना वाट्यावर, वरवंट्यावर वगैरे अशी वाटतात, त्याचं टेक्स्चर तुम्ही म्हणजे हातावरच दाखवते तुम्हाला. हे बघा, हे त्याचं टेक्स्चर. भरडलेली डाळ आपण बोलतो ना, करेक्ट करेक्ट, पाट्यावर वाटलेली, किंवा मग त्यांनी मिक्सर मध्ये केलं असेल, पण त्याचं जे टेक्स्चर आहे त्यांनी तसं ठेवलं. दरदरा बोलतो ना आपण, जाडसर असं. त्याच्यामुळे खाताना एक जाडसर, कुठे कुठे असं खोबरं खातोय असं फील येतं. त्याच्यामध्ये हळदीचा पण स्वाद येतो. राईचं पण मध्ये मध्ये दाताखाली जे राई येते ते पण छान वाटते, म्हणजे मोहरी ती पण खूप छान वाटते. आणि कैरी पण ही जी किसून टाकलेली आहे ती लागते. कोथिंबीरचा पण स्वाद येतोय. ओव्हरऑल ही डिश प्रचंड कमाल आहे. जरी प्राइस आपल्याला थोडीशी जास्त वाटली तरी पण एक टाइम खाण्यासाठी बेस्ट आहे. आणि डाळ कुठेही अशी कच्ची वाटत नाहीये. त्याच्यामध्ये अख्खी डाळ पण दिसते आपल्याला, तर ती असं वाटेल बघताना की ही कच्ची राहिली की काय. पण आपण ती पण एकदा खाऊन बघूया, कारण जिकडे 100% परफॉर्मन्स आहे तिकडे आपल्याला तसं बोललंच पाहिजे की हां यांचं 100% आहे म्हणून. आणि जी डाळ आहे ना ती थोडीशी पूर्णपणे त्याने शिजवलेली नाहीये, पण त्याच्यातच खरी मजा आहे. पूर्णपणे शिजवली असेल ती मजा नसते आली. पण ओव्हरऑल काय नाव विसरले मी, आंबा डाळ. आंबा डाळ भारी आहे. चला आता इकडे आलंय फ्रेश मँगो आईस्क्रीम. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर आपण आत्ता आमरस जो प्यायलो तो आमरस आहे. त्याच्यानंतर हापूस आंब्याचे तुकडे टाकलेले, खाऊन बघतो पहिले. सारखं सारखं बोलवणारीच वस्तू आहे ही. मी अजून फक्त त्यातला आंबा खाल्लेला आहे, हापूस आंबा. त्याने ते हापूस आंब्याचे तुकडे पण टाकलेले आहेत आणि ॲज इट इज आमरस आहे आणि ह्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम आहे. सो ही युनिक डिश आहे. खरं तर कुठे जास्त अशी मिळत नसावी मला वाटतं, कारण ते हे मँगो मस्तानी मिळते मार्केटमध्ये, खूप मिळते. आता हे थोडंसं कठीणच जाणार आहे, कारण आईस्क्रीमला बघितलं तर ते सगळं पडणारच आहे. कसा तरी मार्ग मिळाला बाबा. चला फायनली आपण एक पूर्ण घासच घेतलेला, आता ट्राय करूया. ओ हो हो, मी बोललो मित्रांनो, हे सुजातावालेत ना खरोखर मला येडा करून सोडणार आहे. माना रे माना, जबरदस्त. ही क्वालिटी वस्तू आहे भाई. क्वांटिटी तर आहेच आहे, पण क्वालिटी पण आहे. बादशाह विषय. काय लागतंय भाई. सगळ्यात बेस्ट गोष्ट ह्यातली मी तुम्हाला सांगू ना, तर हे जे आंब्याचे पीसेस टाकलेत ना ते बाप लागत आहेत खरं तर. पहिली गोष्ट म्हणजे ती. त्याच्यानंतर क्वांटिटी बेस्ट, क्वालिटी टॉप लेवल, नादच नाही.
मस्त. आणि व्हॅनिला आईस्क्रीम तर तुम्ही खाल्लीच आहे. त्याच्यामध्ये आईस्क्रीमचं ना हे आहे की तुम्हाला जास्त गोड लागणार नाही, म्हणजे एक लेवल तयार होते. आईस्क्रीम आणि मँगोचे तुकडे आहेत ना, क्लास दर्जा. ते तुम्ही नक्कीच खा, नक्कीच. आता तुम्हाला वाटेल की अरे ही तर एकदम वेगळीच डिश आहे, आंब्यामध्ये ही कुठून आली. पण आपण यांच्याकडे आता एकदम मराठमोळं आपल्याला चांगलं हॉटेल मिळालंय, तर वाय नॉट कोथिंबीर वडी तर झालीच पाहिजे. त्याच्यामुळे छान अशी चौकोनी आकारातली उत्तम अशी दिसणारी कोथिंबीर वडी आपण ऑर्डर केलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इकडे आहे खोबऱ्याची चटणी. हा थोडासा कलर वेगळा वाटतोय, आता ती आपण टेस्ट करून बघूया ही फ्रेश आहे कशी आहे ती. पण कोथिंबीर वडी आकाराने इतकी कमाल वाटते. आणि त्याच्यानंतर गरम गरम आहे मित्रांनो, गरमागरम आहे. दाबून दाखवते बघा, सॉफ्ट पण आहे आणि वरून क्रंची आहे. आत्ताच तेलातून काढले. आणि याच्यामध्ये ना शेंगदाणे पण आहे ते बघा. आणि त्याच्यानंतर इकडे सफेद तीळ पण दिसतात आपल्याला. त्याच्यानंतर कोथिंबीर दिसते. आणि काय दिसतंय बरं, कोथिंबीर वडी आहे तर कोथिंबीरच दिसते. हा म्हणजे मी सांगते. आणि याच्यामध्ये बेसन पण यूज करतात ना, चण्याचं पीठ. हे सगळे पदार्थ आहेत. राई वगैरे आहे, मोहरी दिसते आपल्याला इकडे. चला आता मला जास्त काही बोलवणार नाही, कारण माझ्या तोंडाला पाणी सुटले. आपण टेस्ट करून सांगूया. काय कमाल कोथिंबीर वडी आहे. जितकी तारीफ करू तितकी कमी आहे. इतकी उत्कृष्ट, इतकी फ्रेश, इतकी गरमागरम, इतकी चविष्ट कोथिंबीर वडी मी आजपर्यंत नाही खाल्ली. ही चव अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. उत्तम. आणि मी कोथिंबीर वडीमध्ये आतापर्यंत शेंगदाणे बघितले नव्हते, पण यांच्याकडे शेंगदाण्याचं सुद्धा म्हणजे याच्यामध्ये वापरात आणलेले आहे. त्याच्यामुळे बाहेरचं हे कोटिंग अगदी असं पापडासारखं दिसतंय तुम्हाला, थोडंसं क्रंची हलकं, पण आतमध्ये इतकं सॉफ्ट आणि मुलायम. खूपच छान. म्हणजे इतकी फ्रेश आहे ना, असं वाटतं आपल्या घरातूनच ताजी तमानी मावशींनी, आत्यानी, मम्मीनी असं आपल्याला बनवून दिलेली आहे. काय मी कौतुक करू यार, एका तुकड्यातच इतकी तारीफ केली. आपण भरपूर ठिकाणी बघतो, पण अशी ऑथेंटिक चव आपल्याला नाही मिळत. आणि लोक कसं असं जे फूडी असतात आपल्यासारखे, ते भरपूर ठिकाणी शोधत असतात की ही डिश मला कुठे चांगली मिळेल. चटणीसोबत खाऊया आपण. चटणीची तर तशी तर गरज नाही आहे, पण चटणी इतकी खास नाही आहे. फ्रँकली स्पीकिंग चटणी इतकी खास नाही आहे, पण ही जी कोथिंबीर वडी आहे ना, एक नंबर आहे. ताईने खूप जास्त भाषण दिलं एका कोथिंबीर वडीवर. अशी सेम कोथिंबीर वडी आपण मीरा रोडला खाल्ली होती. तुम्ही मीरा रोडचा ब्लॉग बघाल तर तुम्हाला आठवेल. शेफ जिंकलं मन मित्रांनो. सुजातामध्ये खाऊन एकदम सुजीलभूत झालोय आता खरं तर लिटरली, कारण एवढं बाप पदार्थ होते सगळे. जास्त नाही, आपण 2-3 पदार्थ तिथे ट्राय केले, आंब्याच्या रिलेटेड 2-3 केले आणि एक कोथिंबीर वडी. पण बाई दर्जा आहे यार. तो आत्ता वाजलेत बरोबर 7:30 आणि आपण चाललो आता विलेपार्लेला. तिथे पण एक छान लोकेशन आहे. मे बी विलेपार्लेमध्ये जेवढे लोक मला बघत असतील त्यांना माहीत असावं नसावं, आय डोंट नो, पण मी ते पण कव्हर करणार आहे. आणि तिथून मग आपण घरचा रस्ता पकडू वन साईड. तिथे पण काही 2-3 गोष्टी आहेत आंब्याच्या रिलेटेड, त्या पण करायच्या आहेत. आता आपण थेट धावा पकडूया विलेपार्लेसाठी. फायनली आपण येऊन पोचलो आता विलेपार्लेमध्ये आणि 8:30 वाजलेत आता. सो आपण चालू केलं होतं 4, 4:15ला. आता आपण जिथे आलो आहोत ना, ती श्री नारायण डेअरी आहे, विलेपार्ले वेस्टमध्ये आहे. स्टेशन पासून एकदम 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. आणि 1967 मध्ये इस्टॅब्लिश झालंय. 60 वर्षाहून अधिक जुनं हे आहे. सो इथे आता आपण बघूया मँगो रिलेटेड काय काय गोष्टी आहेत. हे मेनू कार्ड आहे त्यांचं. आणि इथे बासुंदी आहे, परत श्रीखंड आहे, फ्रेश मँगो शेक पण मिळतात इथे, लस्सी, कोको पण आहे. आपण जे सुरतमध्ये खाल्लं कोको, जे माहीतच नव्हतं, ठीक आहे, ते कोको पण इथे मिळतात. सगळे डेअरी प्रॉडक्ट्स आहेत. प्लस इथे बघा हापूस तुकडा. सो आपण हे ऑर्डर केलेलं आहे. आणि प्युअर हापूस पण मिळतो. हापूस पायरी मिक्स जे आपण आता खाल्लं सगळ्यात पहिले पंचमपुरीवाल्याकडे, ते बाप रे, असं वाटतंय की आंब्याच्या दुनियेत आलोय की काय. बना भाई साहब, हापूस तुकडा. अच्छा, ह्याच्यामध्ये हो हापूसचा तुकडा. ओके, आता यांच्याकडे आपण हापूस तुकडा घेतलेला आहे. आता तुकडा म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मोठमोठे हापूसचे तुकडे असतात. ठीक आहे, ते आता हापूस खाल्ल्यावर आपल्याला कळेलच ते हापूस आहे की नाही ते. बट एवढा ग्लास आहे, फुल क्वांटिटी भरून आहे. म्हणजे तुम्ही बघाल ना, हे तुकडे आहेत असे. सो दॅट इज कॉल हापूस तुकडा. आणि आमरसची कन्सिस्टन्सी पण छान आहे, मस्तपैकी मिल्कशेक टाईप वाटतं एकदम, असं घट्ट घट्ट. आणि 120 रुपयाचा हा ग्लास आहे. आपण पहिला बाईट घेऊन बघूया विथ तुकडा.
फक्त तुकडा खाऊन बघतो. जे तुकडे आहेत ना ते हापूसचेच आहेत आणि आमरस मस्त आहे, पण जो असा प्युअर वाईब देते ना तो किंचित ठिकाणीच मिळतो. आणि हा खूप गोड आहे, पण ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण तर वाटतंय मला, कारण एवढा गोड, खूप गोड आहे हा. खरं तर ह्याची मजा आहे ना तुम्हाला भर उन्हामध्ये खाता नाही येईल 100%. आता तर रात्र झाली आहे, हा उन्हामध्ये तुम्हाला चांगला वाईब देईल. फक्त गोड आहे. हा हे बघा, त्यांचं हे कंटिन्यू चालू असतं. इथे फ्रेश बनवतात आतमध्ये. आता अख्खीच्या अख्खी डेअरी म्हटल्यावर काय सांगायची गोष्ट नाही. हे बघताय तुम्ही सगळं त्यांचं मशीन बिशीन, याच्यामध्ये काय बनतं काय माहिती. तुम्ही सांगा मला काय तेवढं नॉलेज नाही डेअरी बिरीचं. असं तर मी डेअरी खोलून बसलो असतो. तर येस, हा चांगला आहे, आवडला मला. फ्रेश आहे मुळात, म्हणजे सगळं बाकी बाजूला राहू दे, काय पण असू दे, फलाना डिंकाना, पण फ्रेश आहे भाई. तुम्ही बघितलं जस्ट आत्ताच. मी रिकमेंड करेन, तुम्ही जर विले पार्लेमध्ये जर आलात ना तर वेस्टलाच आहे, 1-2 मिनटं चालायचं तुम्हाला. श्री नारायण डेअरी म्हणून आहे, त्यांच्याकडचा हापूस तुकडा हा नक्कीच तुम्ही खाल्ला पाहिजे. आणि हे तुम्ही असं घरी पण घेऊन जाऊ शकता असं पॅक करून, ते बघा. सो ते पण एक बेनिफिट आहे. इथे मँगो श्रीखंड आहे भाई, आंबा श्रीखंड. आपण 100 ग्रॅमच घेतोय भाई. आत्ता जो तुम्ही पदार्थ बघणार आहे ना, मा कसम भाई, अरे पूर्ण मॅचिंग होते तुला. हा, मी आंबा बनून आलो ना आज, आंबा महोत्सव. आंबा महोत्सव चालू आहे. हा प्रकार भाई खाण्यासाठी मी खास एवढी तळमळ करून आलेलो आहे. हे श्रीखंड आहे ऍक्च्युली, आंब्याचं श्रीखंड. आणि बघा ओरिजिनल एकदम. बघा आंब्याचा तुकडा पण आहे याच्यामध्ये. सो आपण त्याच्या सकटच घेऊया. डोंट वरी, तुला पण आहे तुकडा. ती मागून इथं. हाय आंब्याचं श्रीखंड आहे आणि 100 ग्रॅम 60 रुपये आहे. आता तुम्हाला 150 पाहिजे का 200 पाहिजे? मिनिमम 100. मिनिमम 100 मिळतं. 100च्या खाली येऊ नका. आम्हाला पण तिथे त्यांनी उभं नसतं केलं. त्याचं टेक्स्चर बघा ना, एकदम काय म्हणतात, घरगुती असतं ना आपलं जे श्रीखंड. आता माहीत नाही, बरेच लोक बनवत असतील नसतील. आम्ही तर अख्ख्या आयुष्यात कधी घरी श्रीखंड बनवलं नाही. दही बनवलंय, म्हणजे असं रफ थोडंसं वाटतं ना. जितना मेरा दिमाग चलता है उतना तुम लोग को बता रहा हूँ, बाकी का ज्ञान तुम देना. कमेंट पिन करके रख दूंगा. लेट्स हैव अ टेक अ फर्स्ट बाईट. थोडाफार इंग्लिश येतं मला, ते इधर उधर का उठा के बोल रहा हूँ. देवा देवा देवा, ओ भाई भाई भाई, बवाल भाई, बवाल. होय 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 होय, पप्पा हुया. अरे याला कोणीतरी अवॉर्ड द्या रे. या आमरस पण फिका झाला, मा की कसम, आमरस पण फिका झाला, शपथ. म्हणजे ही जी डेअरी आहे ना, इथे तुम्ही फक्त हे खायला या, हे खा. हे नाही खाल्लत ना अख्खी जिंदगी बर्बाद आहे. हे डोक्यात शिरलं रे माझ्या. एकच घास खाल्ला पण डायरेक्ट डोक्यात शिरलाय. म्हणजे आता गोड तर कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे. अभी इधर से निकलूंगा ना उधर तिखा तिखा पाणीपुरी खाऊंगा, म्हणजे कसं बॅलन्स करायला भाई. पण हे आई ग देवा, आई काय गुंगी आली काय? अरे गुंगी नाही, नशा चढली आहे. एवढं रिफ्रेशमेंट आलंय ना भाई, एवढं सुख आणि समाधान. काय आहे ना, एक तर देवाची भक्ती केल्यावर सुख आणि समाधान मिळतं. आणि एक तर असले काही पदार्थ असतील, मग ते तिखट असू देत किंवा गोड असू देत, ते खाल्ल्याच्या नंतर जे मिळतंय ना सुख आणि समाधान, त्यातला हा पदार्थ आहे बाई. नाद केला पण वाया नाही गेला, तशातला हा प्रकार आहे. मी होप ठेवून आलो होतो की काहीतरी चांगलं मिळेल. म्हणजे 2-4 पदार्थ आहेत इकडे व्हरायटीज, त्यातलं हे एक आहे, हेच बाप निघालं. ते आमरस तर आहेच म्हणा. तू खा. भाऊनी तेवढी तारीफ केलेलीच आहे, मी काही बोलू. चला टेस्ट करूया पटकन. एक्सप्रेशन्स बदलत आहेत गाईज. मी आजपर्यंत असं श्रीखंड बिलकुल नाही खाल्लं. या पृथ्वी तलावर कुठे दिसेल ना तर मला सांगा. याला तोडीच तोड नाही कोणाला भेटणार. काय आहे याच्यामध्ये, काहीतरी वेगळं आहे. आणि दूध, पुरेपूर दुधाचा वापर, छानपैकी आंब्याचा वापर, गोड गोड वाटते तुम्हाला, खूप छान वाटते गोड. पण जे टेक्स्चर आहे ना एकदम असं तुम्ही विरघळतं लगेच. त्याचं टेक्स्चर इतकं स्मूथ क्रीमी,
आणि डिलिशियस आणि इतर दुकानात मिळतं ना आपण जे नॉर्मली श्रीखंड वगैरे घेतो ते नाहीये, ते एकदम ब्लेंड असतं. ते श्रीखंड हे नाहीये, हे अजरामर आहे. बाप, केवळ कमाल. लवकर या मला आणि सांगा कमेंट करून मला आणि मंदारला की आम्ही इकडे आलो होतो, खाल्लं आम्ही, आम्हाला सुद्धा खूप आवडलं. आणि विले पार्लेकर तुम्हाला तर मला वाटतं माहितीच असेल, वेगळं काही सांगायची गरजच नाहीये. सो डेफिनेटली विजिट आणि मस्ट ट्राय. एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी आता मला सांगितलं हे जे आहे ना श्रीखंड, मँगो श्रीखंड, हे ऑफ सीझन पण तुम्हाला मिळेल. पण त्याच्यामध्ये तुम्हाला जर मजा घ्यायची आहे तर ती मँगोच्या पीसेसची मजा आहे, जी फक्त आत्ताच्या सीझनमध्येच मिळेल. सो आहे अजून टाईम, मी टायमाच्या आतमध्येच टाकतो आहे. हालाकी लेट तर झालं आहे म्हणा, तर पण ठीक आहे. अजून तुमच्याकडे आहे, जून यायच्या आधी तुम्ही इकडे येऊन मँगो, खास करून मँगो पीसेस आहेत त्याच्यामध्ये, त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. अनपेक्षित असा आपला शेवट झालेला आहे, काय सांगू मी. म्हणजे लिटरली भाई मन जिंकलंय ॲक्च्युली. आता शेवट करता करता वाटलं नव्हतं, आम्ही एवढं थकत थोडंसं टायर्ड होतो, आम्ही विले पार्लेला आलो. त्याच्यानंतर वाटलं नव्हतं की एवढं छान, आणि मला आता माहीत पण नव्हतं की भाऊ एक्झॅक्ट आपल्याला काय फूड चाकवणार आहे. मला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा मला कल्पना पण नव्हती. पण ते म्हणजे होप्स नव्हते ठेवले की कसं असेल, चांगलं असेल की कसं असेल. पण बाई राडा झालाय एकदम. म्हणजे इथलं जे श्रीखंड आहे ना ते हमखास खा, हमखास. एक वेळ आमरस नका पिऊ, ते तुमच्यावर आहे, बट श्रीखंड झालंच पाहिजे. आणि या श्रीखंडाचं नाव आम्ही कायम काढत राहणार, जसं आम्ही विले पार्लेची मिसळचं नाव काढतो, जसं आम्ही विरारच्या मिसळचं नाव काढतो. हंडीमधली मिसळ आपण खाल्ली होती विरारला. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.